नमस्कार मंडळी, मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी झटपट अशी बनणारी मेथीची भाजी बघणार आहोत। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात ही भाजी बनून तयार होते आणि तितकीच चविष्ट लागते। लगेचच रेसिपी सुरू करूयात, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। इथे मी मेथीची भाजी एक छोटी जुडी घेतलेली होती, छान तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि आपण अगदी छोटंसं वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आपण या मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात। आणि आता आपण मेथीच्या भाजीत घालणार आहोत मसूरची डाळ, कारण ही डाळ अगदी पटकन शिजते। आणि छोटी वाटी तुम्ही बघू शकता, फक्त अर्धी घेतलेली आहे आणि ही डाळ आपण भिजवून घेणार आहोत। 2 पाण्याने स्वच्छ धुवून ही डाळ आता आपण भिजवून घेतलेली आहे। आणि मिरची आणि लसणाचं वाटणही आपलं तयार झालेलं आहे। मसूर डाळीऐवजी तुम्ही मूग डाळ वापरली तरीही चालेल, पण थोडा जास्त वेळ ती भिजवून ठेवा। आता आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये मी इथे 1.5 पळी तेल घालून घेणार आहे। हिरव्या भाजीला किंवा कोरड्या भाजीला थोडंसं तेल आपण जास्त घालतो, त्याने चव अगदी छान येते। इथे मी 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। आता तेल छान तापून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की आपण मगाशी हिरवी मिरची आणि लसणाचे जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत तेलात। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला कमीच ठेवायची आहे। आणि इथे अगदी पाव चमचा मी हळद घालून घेते, कारण आपण यात डाळ घालणार आहोत, तर हळदीने कलर अगदी छान येतो भाजीला। आणि अगदी चिमूटभर आपण हिंग घालूयात। आता पटकन हे मिश्रण आपण छान तेलात परतून घेऊया। अगदी अर्धा ते 1 मिनिटभर आपण हे मिश्रण परतून घेऊया। या भाजीत लसूण थोडा जास्त घातला ना की अगदी छान चव येते। गॅसची फ्लेम मात्र कुठेही हाय करायची नाही आहे। आता आपण मेथी घालून घेणार आहोत आणि हळूहळू आपण जसं परतत जाऊ तसं मेथीची भाजी छान चिमून जाईल। हलकं छान त्याला परतवून घ्यायचं आहे। आपण अजून मीठ घातलेलं नाही आहे, कारण भाजी जरी जास्त दिसत असली तरी ती थोड्या वेळाने छान कमी होईल आणि मग त्यानुसार आपल्याला मिठाचा अंदाज येईल, म्हणून सुरुवातीलाच मीठ घालायची घाई अजिबात करायची नाही आहे। छान भाजी परतून घ्यायची आहे आणि हळूहळू तुम्ही बघू शकता भाजी छान चिमते। अगदी पटकन अशी ही भाजी होते। फक्त मेथी ही तोडून ठेवली की मग पुढच्या प्रोसिजरला अजिबात वेळ लागत नाही। आता सगळी भाजी अगदी व्यवस्थित आपण छान अशी परतून घेतलेली आहे। आता भाजी अगदी छान परतून झालेली आहे। आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मीठ घालून आपण पुन्हा एकदा त्याला छान असं परतवून घेणार आहोत। आपण सकाळी मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी देऊ शकतो किंवा ऑफिसमध्ये जातानाही पटकन ही भाजी आपण करून घेऊ शकतो। अगदी झटपट बनते, खूप कमी साहित्यात बनते आणि चव तर अगदी छान लागते। ही भाजी चपाती भाकरीसोबत खूप छान लागते, तर नक्कीच एकदा करून बघा। आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात मुगाची डाळ घातली तरीही चालेल, पण मुगाच्या डाळीला थोडं जास्त भिजवून ठेवायला लागतं। मसूरची डाळ ही पटकन शिजते आणि तिला भिजायलाही खूप जास्त वेळ लागत नाही। अगदी 5 ते 6 मिनिटं भिजत घातली तरीही खूप पटकन ती शिजते। आता आपण एक 5 ते 6 मिनिटं असंच भाजी शिजू देणार आहोत। यावर आपण कुठलंही झाकण झाकायचं नाही आहे, कारण मग त्याने मेथीचा कलर हा थोडा काळपट होतो, म्हणून आपण तिला असंच शिजू देणार आहोत। आणि अगदी आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं त्यात आपण अगदी 2 चमचे पाणी घालून ते भाजीत घालून घेतलेलं आहे, त्यामुळे भाजी आणखीन पटकन शिजेल। आता भाजी तुम्ही बघू शकता एक 5 ते 6 मिनिटं झाले की आपण डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण आता ही डाळ या भाजीमध्ये घालून घेणार आहोत। आणि मेथीच्या भाजीला जे पाणी सुटलेलं आहे आणि आपण थोडं जे पाणी वरून घातलं होतं त्यातच आपण डाळ शिजवून घेणार आहोत। वरून जास्तीचं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण आपण इथे कोरडी भाजी करून घेतोय। आता डाळ यात छानशी मिक्स करून घेऊया।
तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण डाळ अगदी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता डाळ अगदी एकसारखी मिसळली गेलेली आहे। आपण यावर झाकण ठेवूया आणि अगदी 3 ते 4 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया। आता आपण 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। थोडंसं आपण उघडून बघूया डाळ कितपर्यंत शिजली आहे ते। तर एकदा आपण सगळी भाजी छानशी परतवून घेणार आहोत। डाळ आपण अजून थोडी शिजवून घेणार आहोत। आपण सगळी भाजी एकदा हलकीशी परतवून घेऊया आणि अजून आपण 1-2 मिनिटांकरता त्यावर झाकण ठेवून डाळ शिजवून घेऊया। आता आपण 1-2 मिनिटांनी पुन्हा बघूयात की डाळ किती शिजली ते। ही डाळ आपल्याला खूप जास्त असं गाळ शिजवून घ्यायची नाही आहे, हलकीशी ती लालसरच दिसली पाहिजे। आता डाळ ही आपल्याला हवी तशी शिजलेली आहे आणि भाजीतलं जे थोडंफार पाणी होतं तेही छान आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे। खूप कमी साहित्यात चविष्ट अशी भाजी बनून तयार आहे आणि खूपच कमी वेळात ही भाजी बनते। आपण थोडीशी डाळ हातावर घेऊन चेक करून बघूया। अगदी सहज ती नखाने तुटते। आपल्याला इतकीच ती शिजवून घ्यायची आहे, खूप जास्त शिजवायची नाही आहे। तर तयार आहे आपली झटपट बनणारी अशी मेथीची भाजी। अगदी कमी वेळात कमी साहित्यात सकाळच्या घाई गडबडीत अगदी पटकन बनते आणि चवीलाही खूप भन्नाट लागते। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये ज़रूर कळवा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्हा सर्वांचा चॅनलला खूप छान सपोर्ट मिळतोय, त्यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। असाच चॅनलला सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने सोप्या शब्दात शिकून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।